नमस्कार अमरावती। अंजनगाव सुर्जी येथे तालुकास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती आणि पंचायत समिती अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने हा 2 दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। 30 आणि 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे होते, तर उद्घाटक म्हणून दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे उपस्थित होते। विशेष अतिथी म्हणून अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अंजनगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कल्पना जायभाये आणि गट शिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांनी उपस्थिती लावली। ध्वजारोहणाने क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। यानंतर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रभावी सादरीकरण केले। चिंचोणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मलखांब प्रात्यक्षिक उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला। यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा म्हणाल्या, आपण घेत असलेल्या पगाराचा काहीतरी मोबदला समाजासाठी द्यायला हवा। शिक्षण हे अमृत आहे, शिक्षणामुळेच आज मी या पदावर आहे, असे सांगत त्यांनी शिक्षणाकडे समाजसेवेच्या दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले। दरम्यान शिक्षण विभागातर्फे संजिता मोहपात्रा यांच्या जीवन प्रवासावर आधारित एक भावनिक नाट्य सादर करण्यात आले। गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडे, विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर आणि शिक्षकांच्या या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले। आपल्या जीवनावर आधारित नाट्य पाहताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। क्षणभर त्यांना भावना आवरता आल्या नाहीत। या कार्यक्रमाला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। अंजनगाव सुर्जी येथील हा शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा ठरत असून शिक्षणासोबत संस्कार आणि क्रीडेला चालना देणारा उपक्रम ठरत आहे। करायला पाहिजे। कोणाच्यासाठी पॉवर किंवा पैसे महत्त्वाला नाही असायला पाहिजे। तुम्ही समाजासाठी काय करू शकतात, सर्वांना कसं मदत करू शकतात, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असायला पाहिजे। मी एक अधिकारी आहे, माझं काम आहे शाळाला भेटी देणं, माझं काम आहे सर्व मुलांचं चांगलं शिक्षण, आरोग्य ह्याच्यावरती कामं करणं।